आमच्या सर्व बंधू आणि भगिनींना प्रेज द लॉर्ड. आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत प्रियांनो. तो म्हणजे विश्वासाचा आहे. आणि देवाच्या वचनामध्ये जाण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, माझी विशेष प्रार्थना आहे प्रभू की आजच्या वचनावर तुझा आशीर्वाद दे. जसं पेरणारा बी पेरत गेला आणि काही ठिकाणी 100% फळ आलं, तसं फळ प्रत्येकाच्या जीवनात येऊ देत अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो. आणि पुढचा वेळ तुझ्या हाती घे. येशूच्या नावात मागतो म्हणतो, ऐक. आमेन. तर आजचा आपला जो विषय आहे तो विश्वास आहे. आणि एक वचन मी पहिल्यांदा वाचतो आणि मग आपण आज सुरू करूया आपलं वचन. विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आमेन. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की देवाच्या जवळ जाणारे जे लोक आहेत, त्या देवाच्या जवळ जाणाऱ्या लोकांनी त्याचा जे झटून शोध करतात, विश्वासाशिवाय देवाला ते प्रसन्न करू शकत नाही. हालेलुया. तर हा विश्वास म्हणजे काय? हा कुठून येतो? ह्याचा उपयोग काय? हे थोडक्यात आज आपण पाहूया. तो आपल्या जीवनाला कसा उपयोगी ठरेल. बेसिकली विश्वास म्हणजे काय हे आपण पहिलं पाहूया. तर विश्वास म्हणजे काय? देवाचं वचन सांगतं, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि पहिल्या वचनात, की आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे विश्वास आहे. आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. तर आपल्या मनात काही ना काहीतरी आशा असतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्याजवळ आता सायकल आहे. तुमची आशा काय असते? अजून काही दिवसांनी मी मोटरसायकल घेईल. जर तुमच्याजवळ समजा मोटरसायकल आहे तर तुमची आशा काय असते? काही दिवसांनी मी एक गाडी 4 व्हीलर घेईल. किंवा समजा तुम्ही 1 रूम किचनमध्ये राहताय तर तुमची आशा काय असते? काही दिवसांनी मी 1 BHK घेईन. तर मनुष्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी आशा असते. प्रियांनो, जर मनात आशा नसेल तर विश्वास तयार होऊ शकत नाही. कारण आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा म्हणजे विश्वास आहे. जर आशाच नसेल तर विश्वास कुठून येणार? तर जो काही आपण आशा धरलेली आहे त्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या ज्या तुमच्या मनात ज्या काही आशा आहे की माझं आयुष्यात चांगलं होईल. समजा एखादा रोग आहे तुम्हाला, कुठला ट्यूमर आहे, स्टोन आहे, किंवा काही वीकनेस आहे, किंवा चक्कर येते, किंवा किडनीचा काही आजार आहे. तर काय मनामध्ये आशा असते? एक ना एक दिवस येशू मला बरं करेल, ही आशा असते. तर आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा म्हणजे विश्वास. आणि जर आशा नसेल तर विश्वास नसणार. हे स्पष्टच आहे देवाच्या वचनावरून. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये विश्वास जो आहे तो विश्वास कसा, आणि तो विश्वास काय करायचं, कसा आपल्याला समजणार? एक साधं उदाहरण देतो. समजा एक दिवशी सकाळी मी उठलो आणि बाजारात गेलो आणि बराचसा बाजार केला जे काही, आणि तो बाजार करून हातात भरलेली पिशवी वगैरे होती. मी घरी आलो. घरी आल्यावर ती पिशवी ठेवली आणि मी खुर्चीवर बसलो. हे विश्वासाचं काम आहे. तुम्हाला सांगतो. मग 5 मिनिटं खुर्चीवर बसलो. मी एक ग्लास पाणी प्यालो. मी उठलो, शर्ट काढला आणि खुंटीला टांगला किंवा हुकला शर्ट लावून ठेवला. आता ही प्रियानो, आपण ही दोन्ही रोजच्या जीवनातली, दैनंदिन जीवनातली ही कामं आपण बघणार आहोत. जसा मी बाहेरून थकून आलो, पहिल्यांदा काय केलं? मी आलो, पिशवी ठेवली हातातली आणि खुर्चीवर बसलो. मी खुर्चीवर बसायच्या आधी तपासून नाही पाहिलं की खुर्चीचे पाय बरोबर आहेत का, एक पाय तुटलाय का, 3च पाय आहेत का. नाही, मी गेलो आणि खुर्चीवर बसलो. मला भरोसा होता ही खुर्ची माझं वजन पेलेल आणि ती मला पडू देणार नाही.
साधं काम आहे पण विश्वास आहे त्याच्यात. नंतर पाणी पिल्यानंतर मी उठलो आणि काय केलं, शर्ट काढला आणि खुंटीला अडकवला. माझा विश्वास होता की त्या खुंटीमध्ये किंवा त्या हुकमध्ये एवढा ताकद आहे की ती माझं शर्ट वजन पेलू शकेल आणि तो शर्ट तिथे सुरक्षित राहील आणि तो खाली पडणार नाही. ह्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी ज्या आपण विश्वासाने करतो, हाच विश्वास आहे प्रियांनो. काही फार असं मोठं आणि ईश्वर विज्ञान थिओलॉजिकल गोष्टीची काही जरूर नाही. इट्स व्हेरी सिम्पल थिंग की हाच विश्वास आहे. जसा आपण हा एक्झरसाइज केला आता आपण, म्हणजे एक प्रकारचा व्यायाम, की आलो बसलो, हा माझा विश्वास होता ही खुर्ची माझं वजन पेलणार, मी पडणार नाही, मला आराम मिळणार, बसलो, उठलो, शर्ट टांगला. हे जे विश्वासाचं काम आहे ह्याला विश्वास म्हणतात. आणि देवाने आपल्यासाठी अनेक गोष्टी अशा केलेल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने, ज्याचा पुरवठा आपल्याला अजून एक उदाहरण देतो विश्वास म्हणजे काय. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्यासाठी अनेक गोष्टी, आशीर्वाद तयार करून ठेवलेले आहेत आणि ते आपल्या जीवनात आणण्यासाठी विश्वास जरुरी आहे. तुम्ही जर सगळे शुभवर्तमान बघितले, ज्या ज्या लोकांना येशूने बरं केलेलं आहे, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे, जा तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो, बाई तुझा विश्वास मोठा. असा विश्वास तर मी इस्रायलात सुद्धा पाहिला नाही. येशूने प्रत्येक वेळी विश्वास 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 सांगितलेला आहे. आणि हे सुद्धा येशू म्हणाला की जेव्हा मनुष्याचा पुत्र परत येईल ह्या पृथ्वीवर त्याला विश्वास सापडेल किंवा आढळेल काय. आमेन, हालेलुया. तर हा जो विश्वास आहे, अजून थोडं स्पष्ट करून मी सांगतो. समजा माझा एक मुलगा आहे आणि त्या मुलाच्या बँकेमध्ये, त्याचं बँकेचं अकाउंट आहे, समजा बँक ऑफ इंडियामध्ये माझ्या मुलाचं अकाउंट आहे. काय केलं मी, पैसे जे आहेत पैसे बँकेत त्याच्या अकाउंटमध्ये जमा केले. बरेचसे खूप सारे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये मी जमा केले आणि त्याला सांगितलं की हे बघ, तुझ्यासाठी मी बँकेत पैसे जमा केलेले आहेत. आणि हे त्याला चेकबुक दिलं, हे चेकबुक घे आणि जेव्हा तुला पैशाची जरूर पडेल हे चेकबुक घे, चेक भर आणि बँकेत जा, तुला पैसे मिळतील. आणि मी निघालो तिथून. आता नंतर माझ्या मुलाला पैशाची गरज पडली. माझा मुलगा हात जोडून घरी बसलेला आहे, पैसे कधी येतील, पैसे कधी येतील, पैसे कधी येतील. आयुष्यभर पैसे येणार नाहीत का. अरे तुला काहीतरी करायला पाहिजे त्याच्यामध्ये. तुला जर पैशाची जरूर आहे, काय करायला पाहिजे, चेक भरायला लागेल, सेल्फ लिहावं लागेल, खाली सही करावी लागेल, बँकेत जावं लागेल, अकाउंटंटला चेक द्यावा लागेल, मग तुला पैसे मिळतील. तर नुसताच घरी बसून राहिला, पैसे येऊ देत तर कधीच पैसे येणार नाही. एक्झॅक्टली हेच उदाहरण आपल्या जीवनामध्ये लागू आहे. आपला जो प्रेमळ पिता आहे, जो आपला बाप आहे, देव जो बाप, त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यासाठी सर्व आशीर्वाद, सर्व पुरवठा, ज्याला मी पैसे म्हटलो त्याच गोष्टी इथे. तुम्हाला आरोग्य पाहिजे, येशू ख्रिस्तामध्ये. पापक्षमा पाहिजे, येशू ख्रिस्तामध्ये. शांती हवी आहे, ते पण मिळेल. तुम्हाला हिलिंग किंवा चंगाई किंवा बरं व्हायचं आहे आजारातून, ते सुद्धा त्याच्यामध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने बँकेमध्ये जसं मी म्हटलं पैसे ठेवलेत, तसे सर्व आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. मग चेकबुक कुठलं, चेकबुक म्हणजे तुमचा विश्वास. त्या विश्वासाचा तुम्ही जेव्हा वापर कराल तेव्हा त्या बँकेतून जसं पैसे आपण चेकद्वारे काढतो, तसं देवाने केलेल्या बँकेत जे तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहेत ते विश्वासाचा चेक तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला मिळतील. नाही वापरला तर कदाचित मिळणार नाही. तर चेकबुक म्हणजे विश्वास. जसं मी तुम्हाला सांगितलं बँकेमध्ये, तसाच देवाने आपल्यासाठी जे आशीर्वाद दिलेले आहेत येशू ख्रिस्तामध्ये, वधस्तंभावर जे काम येशूने केलं त्यातून, ते मिळवण्यासाठी तुम्हाला विश्वास नावाच्या चेकबुकचा वापर करावा लागेल. मला वाटतं हे स्पष्ट झालेलं आहे. विश्वास म्हणजे काय, आशा, ज्या गोष्टीची आपण आशा केलेली आहे त्या गोष्टीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींच्या बद्दलची खात्री. न दिसणाऱ्या गोष्टींच्या बद्दल म्हणजे कुठल्या गोष्टी, समजा आज प्रभू येशू ख्रिस्त आला ढगांच्यावर आपल्याला घेऊन जायला, ज्याला रॅप्चर म्हणतो,
तर मी स्वर्गात जाईल. किंवा जरी समजा आज मी मरून गेलो तरी आज लगेच कुठं असणार मी? स्वर्गात. स्वर्ग तुम्ही पाहिलाय का? नाही. स्वर्ग मग कसं माहिती स्वर्ग आहे तुम्हाला? देवाच्या वचनानुसार. आणि कसं माहिती? विश्वास ठेवला देवाच्या वचनानुसार. तर प्रियानो, ही फार महत्वाची गोष्ट आहे की विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टींच्या बद्दलची खात्री. विश्वास नसेल तर तुम्हाला काही समजणार नाही. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं विश्वास म्हणजे काय. आता दुसरी गोष्ट आपण बघूया की विश्वासाचं महत्व काय. विश्वासाचं काय महत्व आहे मी तुम्हाला सांगतो प्रियानो, की फिलिपिकरास पत्र जे आहे ते फिलिपिकरास पत्रात 16व्या अध्यायात तो फिलिप आहे तिथला जो जेलर जो असतो, जेलर तुरुंगाचा मुख्य, तो प्रेषित पौलुसकडे येतो आणि प्रेषित पौलाला म्हणतो की मी काय करावे म्हणजे माझे तारण होईल. तर 16वा अध्याय 21व्या वचनात पौल त्याला म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तू आणि तुझे घराणे तारण पावताल. तुमचे तारण होईल. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तू आणि तुझे घराणे यांचे तारण होईल, उद्धार होईल. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. आपल्या आत्मिक जीवनाची सुरुवात जी आहे ती विश्वासाच्या द्वारे होते. फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वासाचं महत्व जे आहे, इम्पॉर्टन्स ऑफ फेथ, नंबर 1, आपला उद्धार किंवा आपलं तारण किंवा आपला नवीन जन्म हा विश्वासाच्या द्वारे. अर्थात देवाची कृपा आहे, पण आपला विश्वास आपण वापरला आणि देवाच्या कृपेमुळे आपलं तारण झालं. एफिसकरास पत्र 2:8 मध्ये असं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, रोमकरास पत्र 14वा अध्याय आणि 23व्या वचनात असं म्हटलेलं आहे की जे काही विश्वासापासून नाही आहे ते पाप आहे. रोमकरास पत्र 14:23 मध्ये म्हटलेलं आहे की जे काही विश्वासापासून नाही ते काय? पाप आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट केली समजा आणि जर ती विश्वासाने केली नाही तर ते पाप आहे. सरळ सरळ देवाचं वचन सांगतं, व्हॉट एव्हर इज नॉट फ्रॉम फेथ इज सिन. जे काही नाही आहे, विश्वासाने जर एखादं काम केलं नाही, एखादी कृती केली नाही, कुठलीही गोष्ट, तर ते काय आहे? पाप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट प्रियांनो, आपलं तारण विश्वासाच्या द्वारे. आपण आपला विश्वास वापरला. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तू आणि तुझे घराणे यांचं तारण होईल. 16वा अध्याय 31 वचन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काही विश्वासापासून नाही आहे अहो ते पाप आहे सर्व. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा जेव्हा हे जे विश्वासी लोक आहेत आपले, म्हणजे ज्यांनी पश्चाताप केलाय, पापांची क्षमा मिळवली, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांचं नाव काय? प्रेषित पौलुस, तिमोथीचं पत्र 1 अध्याय तिमोथीचं पहिलं पत्र 4:12 मध्ये असं म्हणतो, भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास आणि शुद्धता. 5 गोष्टी दिल्यात. भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धता. ह्या 5 गोष्टींच्या विषयी तू विश्वासणाऱ्यांचा कित्ता हो. म्हणजे जे विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या 5 गोष्टींच्या मध्ये एक कित्ता, एक उदाहरण म्हणून तू त्यांच्यासमोर. पण प्रेषित पौलुसने कुठला शब्द वापरलाय? विश्वास ठेवणाऱ्यांचा. म्हणजे कुठला? विश्वासणाऱ्यांचा. लक्षात ठेवा प्रियानो, विश्वासणाऱ्यांचा हा शब्द म्हणजे जे लोक विश्वास ठेवतात, बिलिव्हर्स म्हणतो इंग्लिशमध्ये. तुमचं नावच विश्वासणारे आहे. मग विश्वास नसेल तर विश्वासणारे नाव कसं काय होणार? तिसरी महत्वाची गोष्ट. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण आता वाचली, की विश्वासाशिवाय कुठल्याही मनुष्याला देवाला प्रसन्न करता येत नाही, देवाला संतोषविता येत नाही. जर विश्वास नसेल आणि तुम्ही काही जरी केलं तरी देव कधी तुमच्यावर खुश होणार नाही, प्रसन्न होणार नाही आणि तुमच्यावर संतुष्ट होणार नाही. तर प्रियानो, ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. ह्या तुम्ही लक्षात ठेवा की पहिली गोष्ट आपलं तारण विश्वासाच्या द्वारे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही विश्वासापासून नाही आहे ते पाप आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपलं नावच विश्वासणार आहे. आणि चौथी गोष्ट की विश्वासाशिवाय कोणीही देवाला प्रसन्न करू शकत नाही.
मग जर एवढं महत्त्वाचा आहे हा विश्वास, तर हा विश्वास कसा प्राप्त करायचा हे तर पाहिलं पाहिजे. आता आपला तिसरा मुद्दा, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं विश्वास म्हणजे काय, दुसरा मुद्दा विश्वासाचं महत्त्व. आता जर एवढी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती कशी मिळेल, कुठून मिळेल, कशी प्राप्त होईल? फार सिंपल आहे. विश्वास जो आहे तो देवाच्या वचनापासून येतो, वर्ड ऑफ गॉड ज्याला आपण म्हणतो. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 17व्या वचनात, फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग ऑफ वर्ड ऑफ गॉड. विश्वास देवाचं वचन ऐकल्याने येतो. मग आपल्याला काय केलं पाहिजे? जेव्हा चर्चमध्ये आपण जातो, हाऊस ग्रुपमध्ये जातो, कुठल्या मीटिंगमध्ये जातो, फास्टिंग प्रेयरमध्ये बसतो, तेव्हा काय केलं पाहिजे? कान लावून वचन ऐकलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला झोप येते तेव्हा, पण अशा वेळी काय केलं पाहिजे? बोर होऊ द्यायचं नाही. बऱ्याच वेळा असं वाटतं, अरे समोरचा माणूस काय वचन बोलतोय, किती बोर होतोय मला. नाही नाही नाही, ते जर वचन ऐकलं तर तुमचं काही नुकसान होणार नाही, अजिबात वेळ वाया जाणार नाही. जसं वचन आत जाईल तसं विश्वास तयार होत जाईल. फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग ऑफ वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन ऐकल्याने आपल्यामध्ये विश्वास तयार होतो मनामध्ये. तर दुसरं कुठलाही पर्याय नाही आहे. देवाचं वचन ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये विश्वास तयार होईल. करंथीकरास पत्र 12व्या अध्याय 9व्या वचनात, 12व्या अध्यायात पवित्र आत्म्याची दानं वरदानं बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गिफ्ट ऑफ फेथ असा एक शब्द आहे. म्हणजे काय? विश्वासाचं वरदान. देवाने अनेक लोकांना विश्वासाचं वरदान हे दिलेलं आहे. देवाने तुम्हाला काय केलेलं आहे? एक गिफ्ट अशी होली स्पिरिट पवित्र आत्म्याच्या द्वारे दिलेली आहे. महत्वाची गोष्ट अजून एक, तिसरी, विश्वास कसा येतो? की येशूकडे पाहत राहिल्याने विश्वास येतो. मग त्याचं पुस्तक 14व्या अध्याय 29च्या वचनात पुढे लिहिलेलं आहे की पेत्र जेव्हा पाण्याच्या वर चालत होता, जोपर्यंत तो येशूकडे बघत होता, म्हणजे येशू जेव्हा समुद्रावरून चालत येत होता, शिष्य बोटीमध्ये होते, आणि जेव्हा पेत्राने विचारलं मी येऊ का, येशू म्हटला ये. जोपर्यंत तो येशूकडे पाहत होता तोपर्यंत पाण्यावर चालत होता. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितलं, काय बघितलं? की किती भयंकर लाटा आहे, वादळ आहेत, घोंगावणारे हवा आहे, तेव्हा पेत्र बुडायला लागलं. त्याचा अर्थ काय? जोपर्यंत आपण येशूकडे बघतो आपला विश्वास तयार होत असतो आपल्या मनात. आमेन, हालेलुया. तर येशूकडे पाहिल्याने काय होतं? आपल्या मनात विश्वास तयार होत असतो. आणि तेच सांगितलेलं आहे की इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात, की आपल्या समोर जी धाव ठेवलेली आहे तो आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू, ह्याच्याकडे पाहत. द ऑथर अँड द फिनिशर ऑफ आवर फेथ, उत्पादक आणि पूर्ण करणारा असा जो येशू आहे, इब्री लोकास पत्र 12:2, त्याच्याकडे पाहत आपल्याला आपल्या जीवनाची धाव पूर्ण करायची आहे. का त्याच्याकडे पाहत? तुमच्या मनात विश्वास राहील, तुमचा विश्वास कधी डगमगणार नाही आणि तुम्ही तुमची धाव पूर्ण कराल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास कसा येतो? रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात देवाचं वचन सांगतं की देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार स्वतःला माना. त्या मर्यादेमध्ये, तिथं मर्यादा हा शब्द आहे. देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. परिमाण म्हणजे काय? परिमाण म्हणजे एक माप. समजा बऱ्याच वेळा असे मोठी पार्टी वगैरे असल्यावर काय असतं की बऱ्याच वेळा एका माणसाच्या हातात समजा सूप आहे, एक हातात मोठा चमचा असतो. बरेचसे लोक असतात, असे मोठे भांड पातेलं असतं, त्यातून तो एक चमचा घेतो, प्रत्येकाच्या वाटेत टाकतो. पुढे गेला, दुसरा आला. दॅट इज द मेजर ऑफ फेथ. परिमाण त्याला म्हणतात, म्हणजे माप. देवाने
प्रत्येकाला, देवाने कोणाशी पक्षपात केलेला नाही, देवाने प्रत्येकाला परिमाणानुसार रोमकरासपत्र 12:3 विश्वास दिलेला आहे. प्रत्येकाला एक माप विश्वास दिलेला आहे देवाने. तुम्ही असं म्हणू शकत नाही की हो माझ्याजवळ विश्वास नाही, मी काय करू. आणि एक माप विश्वास देऊन देव असं म्हणतो की तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर कुठलीच गोष्ट तुम्हाला अशक्य नाही. आमेन, हालेलुया. जरुरीपेक्षा कितीतरी जास्त विश्वास देवाने आपल्याला दिलेला आहे. चौथी महत्वाची गोष्ट, देवाने आपल्याला देणगीच्या रूपामध्ये एक माप विश्वास दिलेला आहे. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तोच विश्वास म्हणजे आपलं चेकबुक. प्रियानो, त्याचा वापर आपल्याला केला पाहिजे. जर आपण वापर नाही केला तर तसंच ते पडून राहील बँकेमध्ये आणि तुम्ही असेच कमतरतेमध्ये, उपाशी, देवाचे आशीर्वाद मिळत नाही असे राहाल. का? विश्वासाचा उपयोग केला नाही. आमेन, हालेलुया. तर आज आपण विश्वास पाहत आहोत. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये अजून आपण बघूया. पण आजच्या पहिल्या भागामध्ये आता शेवटच्या मुद्द्यावर येत आहोत. पहिला मुद्दा मी सांगितला की विश्वास म्हणजे काय, म्हणजे विश्वासाची व्याख्या तुम्हाला सांगितली. दुसरं म्हणजे विश्वासाचं महत्त्व सांगितलं. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली विश्वास कोठून येतो. आणि आता चौथी महत्त्वाची आपण गोष्ट बघूया की विश्वास जो आहे त्या विश्वासाचं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये स्थान काय, कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी विश्वासाचा उपयोग करायचा. आमेन, हालेलुया. थोडक्यात आपण पाहूया ते की कसं करावं. सगळ्यात पहिली गोष्ट, देवाचे वचन रोमकरासपत्र 1:17 आणि अजून 3 ठिकाणी देवाचं वचन हे आलेलं आहे, जसं हबक्कूक 2:4 इत्यादी ठिकाणी. जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. हालेलुया. आपण कोण आहोत? देवाचे नीतिमान लोक आहोत. मग आपल्याला कसं जगायला पाहिजे? विश्वासाने जगायला पाहिजे. हालेलुया. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल आणि तो मागे हटणार नाही. इब्रानी 10, इब्री लोकासपत्र 10व्या अध्यायात, जर तो मागे हटला तर माझ्या मनाला संतोष होणार नाही, देवाचं वचन सांग. प्रियांनो, आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वी हॅव टू लिव्ह बाय फेथ. जगण्यासाठी विश्वासाचा वापर केला पाहिजे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्ही कुठलीही गोष्ट केली आणि त्याच्यामध्ये जर तुमचा विश्वास नसेल तर जी कुठली गोष्ट रोमकरासपत्र 14:23 विश्वासापासून नाही आहे ती पाप आहे. म्हणून आपण लिव्ह बाय फेथ. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चालणं. वी हॅव टू वॉक बाय फेथ. करंथीकरास दुसरं पत्र 5वा अध्याय 7व्या वचनात असलेले प्रेषित पौलुस म्हणतो की वी वॉक बाय फेथ अँड नॉट बाय साईट. आम्ही जसं दिसते त्याप्रमाणे चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो. आमेन, हालेलुया. विश्वासाने चालणंही शिका. प्रियानो, आत्ताच मगाशी मी तुम्हाला पेत्राचं उदाहरण दिलं की पेत्र पाण्यावर चालत होता. मग तिचं पुस्तक 14वा अध्यायामध्ये, जोपर्यंत विश्वासामध्ये चालत होता चालला, आजूबाजूला बघितलं, विश्वास ढळला, त्याचा हल्ला, पाण्यात बुडायला लागला. म्हणून प्रेषित पौलुस म्हणतो की आम्ही विश्वासाने चालतो, जसं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. 2 कोरिंथ 5:7. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रार्थना तर सगळेच लोक करतात, पण बहुसंख्य लोकांना उत्तरं मिळतात आणि बहुसंख्य लोकांना उत्तरं मिळत पण नाहीत. मग बरेच वेळा आपण विचार करतो की काय काय कारण आहे याचं, का उत्तर मिळत नाही. येशू ख्रिस्ताने मत्तय 21:22 मध्ये सांगितलं, जेव्हा तुम्ही विश्वासाने कुठलीही प्रार्थना करून देवाकडे मागाल तुम्हाला मिळेल. विश्वासाने नाही मागितलं तर कदाचित मिळणार नाही. तो द्विबुद्धीचा माणूस आहे. याकोबाचं पत्र 1 अध्याय. लाटेसारखा आहे तो, समुद्रात उसळणाऱ्या लाट. त्या माणसाने असं कधीही विचार करू नये की त्याला देवापासून काही प्राप्त होईल. म्हणून मत्ती 21:22, जेव्हा मागाल तेव्हा विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. चौथी गोष्ट, बरेच लोक सैतानाला आवाजवी महत्त्व देतात आणि जे करायचं आहे ते करत नाहीत. त्याला जास्ती महत्त्व देऊ नका. सैतानाचा जर तुम्हाला सामना करायचा असेल
तर काय केलं पाहिजे? एफिसकरास पत्र 6वा अध्याय 16व्या वचनात असं म्हटलेलं आहे की विश्वासाची ढाल घ्या, तुम्ही सैतानाचे जळते बाण विझवू शकाल. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. डोक्यावर घालायचा टोप, उरस्त्राण, शिरस्त्राण, आणि पण त्यात महत्वाचं कामापुरतं आपण बोलू आज की त्यात विश्वासाची ढाल आहे. ढालीशिवाय प्रियानो लढता येणार नाही. सैतानाचे जळते बाण, तीर जे आहेत ते तुम्हाला ढालीने विझवता येतील आणि तुम्ही त्याचा सामना करू शकाल. देवाचं वचन सांगतं. तर ही जी आहे ही चौथी महत्वाची गोष्ट आहे की सैतानाचा सामना जर करायचा असेल तर विश्वासाशिवाय तुम्हाला ढाल तुमच्याजवळ नसणार. कुठूनही तो अटॅक करू शकेल तुमच्यावर. पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या जोपर्यंत आपण ह्या जगात आहे आणि ह्या जगाचा अधिपती सैतान आहे, येशूने सांगितलेलं आहे सैतानाचं राज्य आहे जगामध्ये. ह्या जगावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 4थ्या वचनात म्हणालंय की जेव्हा आपण जगावर विश्वास जो आपण मिळवतो तो आपला विश्वास आहे. आमेन, हालेलुया. विश्वास आणि विश्वासाच्या द्वारेच तुम्ही ह्या जगावर विजय मिळवू शकाल. तर त्याचा वापर आपल्याला तिथे केला पाहिजे. नुसतं बँकेत पैसे आणि चेकबुक वापरत नाही, फायदा नाही. प्रियानो, याचा उपयोग तुम्ही करा म्हणजे तुम्ही जीवनात विजयी व्हाल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे इब्री लोकास पत्र जे 11वा अध्याय आहे त्यात जे विश्वासाचे वीर लोक होते सगळ्यांची लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये. अब्राम आहे, नोहा आहे, हानोक आहे, गिदोन आहे, दावीद आहे, सोलोमन आहे, शल्मोन आहे, अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यात एक महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे. ज्या पाहिजे त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत, त्यांनी त्या लांबून पाहिल्या आणि देवाला धन्यवाद दिला. आमेन. आणि ते विश्वासात मेले असं देवाचं वचन सांगतं. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 3रा वचन की ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत त्यांनी दुरून पाहिल्या, देवाला धन्यवाद दिला, ते विश्वासात मरण पावले. प्रेषित पौलुस म्हणतो, माझी धाव ती मी संपवलेली आहे आणि माझा विश्वास तो मी राखलेला आहे. जसं आपल्या आयुष्याची सुरुवात आत्मिक जीवन कसं झालं? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, तू आणि तुझे घराणे उद्धार पावेल. तुम्ही विश्वास ठेवला, कृपेने तारण झालं. विश्वासाने नव्हे, कृपेने तारण झालं. पण मार्ग कुठला होता? विश्वास. म्हणजे एक चॅनल, पण मेन कृपा आहे. तर तारण कसं झालं तुमचं? कृपेने, पण विश्वासाच्या द्वारे झालं. आणि शेवट, माझी धाव मी संपवलेली आहे. प्रेषित पौलुस म्हणतो, मी आजची कुस्ती जी आहे केलेली आहे आणि विश्वास राखलेला आहे. प्रियानो, यहुदाच्या पत्रात सुद्धा देवाचं वचन सांगतं, विश्वासाची रखवाली करा, विश्वास राखा. एवढा महत्वाचा विश्वास आहे प्रियानो. ह्या विश्वासाची रखवाली आपण करायला शिकूया. आणि आज मी इथे थांबवत आहे. देवाचं वचन तुमच्यासाठी आशीर्वाद हो अशी प्रार्थना मी करतो. कारण विश्वासाशिवाय काहीच नाही आहे. कारण विश्वासी जे आहेत, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. आपण ह्या गोष्टी शिकूयात. तर आज भाग पहिला आहे. पुढच्या आठवड्यात आपण दुसरा भाग बघूया. या आपण प्रार्थना करूया, क्लोजिंग प्रेयर, आणि डोळे मिटूया. पिता परमेश्वर, प्रभूजी, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तू म्हटलास आकाश आणि पृथ्वी ही टळून जाईल, परंतु माझ्या शब्दामधला एक काना, एक मात्रा, एक टिंब किंवा एक डॉट इकडचं तिकडं होणार नाही. प्रभूजी, आज तुझी वचनं आम्ही ऐकलेली आहेत, ती आमच्या मनामध्ये आहेत. त्याचा एक काना, एक मात्रा, एक डॉट, एक टिंब इकडचं तिकडं होऊ देऊ नको. ह्या वचनाच्या द्वारे विश्वास निर्माण होतो. तुझं वचन म्हणतं, आजचं जे वचन ऐकलेलं आहे त्याच्याद्वारे विश्वास निर्माण होऊ दे आणि विश्वासाचे वीर म्हणून तू आम्हाला तयार कर अशी विनंती मी प्रार्थना करतो. प्रभू, पवित्र आत्म्याचं जे सहाय्य तू केलंस, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रत्येक व्यक्ती ज्याने वचन ऐकलं त्यांना तू आशीर्वाद दे अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.